नमस्कार, मी तात्याराव जग. तर मला पवार साहेब भेटले आणि त्यांनी सांगितले की आमचा गणेशपूर जांभळी जे धरण आहे या धरणामध्ये अचानक खूप मोठ्या प्रमाणात माशा मरत आहे आणि ते पाहण्यासाठी तुम्ही चला. तर आम्ही या गणेशपूर जांभळी धरणावर या ठिकाणी आलो असता तर अक्षरशः आम्हाला एक आश्चर्य या ठिकाणी वाटले की काही टनानं माल या ठिकाणी या माशाचा मेलेला आहे आणि या माशाचा माल मेला असता तर पवार साहेब यांनी एक शासकीय प्रायव्हेट कर्ज घेऊन या ठिकाणी हा मत्स्य व्यवसाय सुरू केलेला आहे. तर ते अत्यंत या ठिकाणी खंत व्यक्त करत आहे आणि त्यांच्या अंगाचा एकदम थरकाप या ठिकाणी होत आहे, कारण त्यांचा उदरनिर्वाह या मत्स्य व्यवसायावर चालतो आणि त्याला मला वाटतं फक्त 20 गुंठे जमीन आहे. 20 गुंठे जमीन असलेल्या माणसा रडू येतो माझं. तर अक्षरशः आपण पाहू शकता पवार साहेब या ठिकाणी हातभार झालेला आहे, रडत आहे. तर मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की या तळ्याची आपण चौकशी करून या मत्स्य व्यवसायांचं जे नुकसान झालेलं आहे यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व ज्यांनी ते कर्ज काढलेले हे कर्ज माफी त्यांना या ठिकाणी करण्यात यावी. त्यानंतर राहिला पाणी पिण्याचा विषय, तर या धरणावरून 3 ते 4 गावाला पाणी पुरवठा केला जातो. तर या पाण्यामुळे लोकांना काहीतरी जीवित हानी होऊ नये म्हणून प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन या पाण्याचं प्रशिक्षण करून या ठिकाणी जी काय अडचणी ही सॉल्व्ह करावी, अन्यथा या गावातील लोकांमध्ये तीव्र नाराजगी व भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. धन्यवाद.